रामकृष्ण हरी. आता बरंच काही लक्ष्मी प्राप्तीसाठी बरंच काही काही निघालं आहे. यूट्यूबला बी निघालं आहे. जो तो आपल्या पद्धतीप्रमाणे सांगायचा प्रयत्न करत आहे. हे करा ते करा, ही लक्ष्मी, गजलक्ष्मी, भरपूर लक्ष्मी. केव्हा येईल लक्ष्मी? जेव्हा आपण काम करणार, जेव्हा आपण कष्ट करणार. आमच्या दरबारात आलेली आता कुठली लक्ष्मी काहीतरी निघालं आहे म्हणे, तिने बरंच ऑनलाईन मागवलं त्या ताईंनी. आणि मी ताईंना विचारलं, मग काय केलं तुम्ही? बोलते मी पूजा केली शुक्रवारी, असं सांगत होते. तर मी काय ते बघितलं नव्हतं, मला काही माहीत नव्हतं. त्यांनी सांगितल्यावर मला कळलं. मग मी म्हणते, ताई तुम्ही काय करतात? तर ताई बोलल्या, मी धुणं भांडी करते. म्हटलं नवरा काय करतो? काही नाही, घरात असतो, दारू पितो. मग तुम्ही सांगा, जे पैशाने तुम्ही किती 1000-1200चं काही विकत घेतलं असेल आणि त्याच्यानंतरही तुम्ही म्हणतात मला फरक नाही, कसं होणार बरं? अहो मी कसं म्हणते, आधी कष्ट करा, त्या पैशाला पैसा लावून पैसे जमवा. आणि हे उपयोग केव्हा करायचे असतात? जेव्हा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. मी सत्य सांगते, भरपूर पैसा आहे आणि तुम्हाला आणायचं जे, तुम्हाला करायचं जे, तुम्हाला इथे करायचं आहे आणि पोट भरायचं आहे. मी खरं सांगते, सत्य सांगते. तर त्यामुळे तुमच्या कमाईला बरकत मिळण्यासाठी मी छोटे छोटे उपाय तर देतच असते. मग त्या कमाईलाच, त्या पैशाला जोड लावायची आणि श्रीसुक्ताचा पाठ करत राहायचा. किती वेळ झाला तरी यूट्यूबला लावून द्यायचं. माझ्या माया बहिणींना वेळ नाही आहे. माझ्याकडे येणारे फार गरीब लोक आहेत. मी त्यांना कधी दुखवू शकत नाही आणि तेही सांगतील तुम्हाला कधीतरी की आमची ताई, आमची आई कशी आहे. तर मी म्हणते त्या पैशाला कसं लावायचं आणि त्याला बरकत कशी मिळवायची. श्रीसुक्त वाचायचं, घरामध्ये नाही वाचता आलं यूट्यूबला लावायचं, पण श्रीसुक्त संध्याकाळी करायचं असतं. लक्ष्मी प्राप्त होते, लक्ष्मीला बरकत मिळते. असे पैसे असं जरा करून आणून जो तो आपल्या पद्धतीने उपाय सांगत असतो. म्हणजे चांगलंच करतात ते बी, मला काही त्यांच्याबद्दलही म्हणायचं नाही आहे. पण तुम्ही स्वतः असे पैसे घालू नका की आधीच खायचे वांदे आणि परत असे. तुम्हाला पटलं ना, आई काय म्हणते, पटायला पण पाहिजे. खरंच सांगितलं आहे मी. रामकृष्ण.